नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संच या धड्याचा पहिल्या भागात आपण संच म्हणजे काय, त्याच्या लिहिण्याच्या 2 पद्धती आणि संचाचे प्रकार शिकलो. आजच्या दुसऱ्या भागात आपण शिकणार आहोत वेनाकृती, उपसंच, विश्वसंच, पूरक संच आणि संचावरील क्रिया. अतिशय सोप्या भाषेत उदाहरणासह समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो काही घटक आहे तो काय आहे बघा, वेनाकृती. काय आहे? वेन आकृती. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल वेन आकृती म्हणजेच काय? बघा, जे आपण काही संच शिकलो, हा संच दाखवण्यासाठी बंदिस्त आकृत्या. आता बंदिस्त आकृत्या म्हणजेच काय? जसे की वर्तुळ असेल, चौकोन असेल, त्रिकोण असेल, यांचा वापर केला जातो. या आकृत्यांना म्हणायचे वेन आकृती. आणि हे नाव जॉन वेन या गणिततज्ञाच्या नावावरून दिलेले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा जर मी ए हा संच घेतला आहे, ए संचामध्ये बघा मी घेतलेत 1 2 3 4 5. हा काय आहे बघा, हा संच. आता हा संच दाखवण्यासाठी आपण काय करायचं आहे, बंदिस्त आकृत्यांचा वापर. आता बघा मी ते घेतला वर्तुळ. मी काय घेतला? वर्तुळ. आणि ह्या वर्तुळामध्ये मी हे घटक लिहिले बघा, 1 2 3 4 5. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक वर्तुळ काढून ह्यामध्ये सर्व घटक लिहिले. हे अंक कुठेही लिहिले तरीही चालतात. लक्षात आलं का? आणि ह्या संचाला नाव काय द्यायचं आहे बघा, इथे नाव द्यायचा संच ए. काय आहे बघा, संच ए. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बंदिस्त आकृतीमुळे संच पाहायला आणि समजायला खूप सोपा होतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? ह्याला काय म्हणायचे बघा, वेन आकृती. लक्षात आलं का? आता दुसरा जो काही घटक आहे तो आहे बघा उपसंच. काय आहे बघा, संचातील जो काही धडा आहे, संच हा धडा, त्यातील हे भाग दुसऱ्यामधील घटक आहेत. काय आहेत? भाग दुसऱ्यामधील घटक. तर उपसंचाला आपण म्हणायचे बघा सबसेट. काय म्हणायचे? सबसेट. तर विद्यार्थी मित्रांनो, आता उपसंच म्हणजे काय ते पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जर ए आणि बी, काय बघा, ए आणि बी असे 2 संच असतील. काय असतील बघा, ए आणि बी असे 2 संच असतील. आणि संच बीमधील प्रत्येक घटक हा संच एमध्ये सुद्धा असेल, तर संच बीला एचा उपसंच असे म्हणतात. लक्षात आलं का? आता पहिल्यांदा आपण उदाहरण पाहूया आणि ही संकल्पना समजवून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, संच एमध्ये मी काय करते बघा, शाळेतील सर्व मुले घेते. काय करते बघा, शाळेतील सर्व मुले घेते. संचयमध्ये काय घेतील, शाळेतील सर्व मुले. म्हणजेच मी घेतले बघा, इथे घेतले 5 10 15 20 25 30 35 40 45 आणि 50. ही काय आहेत बघा, मी ह्यांना म्हणलं ही शाळेतील सर्व मुलं आहेत. आता मला काय करायचं आहे की शाळेतील फक्त मला काही खेळाडू मुलेच घ्यायची. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्यातील जी काही खेळाडू मुले आहेत तर ते मी म्हणले बघा 10 20 30 40 आणि 50. हे काय आहेत बघा, हे आहेत शाळेतील सर्व मुले. आणि त्यापैकी ही जी काही 5 मुले आहेत ही आहेत शाळेतील खेळाडू मुले. काय आहेत बघा, ही खेळाडू मुले. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा संच बीमधील सगळे अंक कुठे आहेत रे, संच एमध्ये आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, संच बीला एचा उपसंच असे म्हणतात. आणि हे लिहिण्यासाठी बघा आपल्याला काय करायचे, उपसंच लिहिण्यासाठी बी हा एचा उपसंच आहे हे लिहिण्यासाठी आपल्याला हे सी लिहून त्याच्याखाली आडवी रेष द्यायची. लक्षात आलं का? ह्याला काय म्हणायचं आहे, उपसंच. उपसंचासाठी असणारं हे चिन्ह आहे. लक्षात आलं का? बी हा एचा उपसंच आहे. उपसंच म्हणजे काय तुम्हाला कळालं? जर ए आणि बी हे 2 संच असतील आणि संच बीमधील हा जो काही प्रत्येक घटक संच एमध्ये सुद्धा असेल, तर संच बीला संच एचा उपसंच असे म्हणतात. लक्षात आलं का? हे
उपसंचचं चिन्ह आहे. काय करायचं, सी काढायचा, त्याच्याखाली आडवी रेष द्यायची. लक्षात आलं का? आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया विश्वसंच, पुढील जो काही घटक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता उपसंच मला दाखवायचा आहे. काय करायचं आहे बघा, उपसंच मला वेन आकृतीनं दाखवायचं. मग कसं काढायचा तो, तर बघा ह्या एमध्ये काय आहेत बघा, घटक आहेत. किती आहेत, म्हणजे शाळेतील सर्व मुलं 5 ते 50. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा मी इथे दिले बघा 5, इथे दिले 10, इथे दिले 15, इथे दिले 20, इकडे दिले 25, इथं दिले मी 30, पुन्हा त्यासोबतच इथं आहे बघा 35, इकडे आहे 40, इथे दिले मी 45 आणि इथे दिले 50. हा काय आहे बघा, तर हा पूर्णतः ए हा संच आहे. काय आहे बघा, ए हा संच आहे. लक्षात आलं का? पण एतील जे काही घटक आहेत म्हणजे 10, 20, 30, 40, 50 हे कुठे आहेत रे, तर ते आहेत बीमध्ये. कुठे आहेत, बीमध्ये. म्हणजेच काय बघा 10, 20, 30, 40, 50. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे काय आहे बघा, वेन आकृती. लक्षात आलं का? आता जो काही पुढील घटक आहे तर तो काय आहे बघा, विश्वसंच, ज्याला आपण काय म्हणायचं आहे, युनिव्हर्सल सेट. जो काही पुढील घटक आहे तो काय आहे, विश्वसंच, आणि ज्याला आपण काय म्हणायचं आहे बघा, युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गणितात काय करतो बघा, हे सगळे ज्या सर्व संच आहेत ह्याचा एकाच वेळी काय करतो रे, विचार करत असतो. त्या सर्व संचांमधील घटक सामावून घेणारा जो सर्वात मोठा आणि जो काही मुख्य संच असतो त्याला विश्वसंच असे म्हणतात. लक्षात आलं का? काय सांगितलं मी, जो काही सर्वात मोठा आणि मुख्य संच काय असतो, की जे काही आपण सगळे संच हे पाहतो, ह्या संचातील प्रत्येक घटक सामावून घेणारा जो काही संच आहे त्याला म्हणायचं आहे विश्वसंच किंवा मुख्य संच. लक्षात आलं का? जसं आपण उपसंच दर्शवण्यासाठी काय घेतलं रे, एक चिन्ह, सीच्या खाली आडवी रेष. तसेच जे काही विश्वसंच दर्शवण्यासाठी इंग्रजीतील जे काही मोठी लिपी, मोठे अक्षर आहे ते यू वापरतात. काय करतात रे, यू वापरतात. लक्षात आलं का? आणि वेन आकृतीत विश्वसंच दाखवण्यासाठी सहसा करून जो काही मोठ्या आयताचा वापर करतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं मी काही उदाहरणं घेते. समजा यू म्हणजे काय आहे बघा, यू म्हणजे तुमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी. काय आहे बघा, यू म्हणजे शाळेतील सर्व विद्यार्थी. काय आहेत, शाळेतील सर्व विद्यार्थी. यू म्हणजे काय आहे, शाळेतील सर्व विद्यार्थी. सर्वात मोठा संच काय आहे बघा, सर्वात मोठा संच. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा मी असं म्हणलं तर की ए त्यातील मी काय घेतला बघा, की काही घटक घेतले. तर आता कोणकोणते घटक घेतले बघा, की ए हा संच मी घेतला, की ए संच आहे, त्यासोबतच बी संच आहे, सी संच आहे, डी संच आहे. आता बघा तर ए संचामध्ये मी काय घेतलं बघा, की इथे आहे 9वीच्या वर्गातील मुले. काय आहेत बघा, 9वीच्या वर्गातील मुले. त्यासोबतच काय आहे, बी म्हणजे 9वीच्या वर्गातील मुले असतील. काय असतील, 9वीच्या वर्गातील मुली. त्यासोबतच सी हा संचामध्ये 10वीच्या वर्गातील मुले असतील. 10वीच्या वर्गातील मुले. त्यासोबतच डी म्हणजे 10वीच्या वर्गातील मुली. 10वीच्या वर्गातील मुली. आता तुम्ही म्हणाल हे सगळे काय आहेत रे, तर ए बी सी डी. आता हे सगळे संच आहेत. हे सगळे संच म्हणजेच काय आहेत रे, हे सगळे शाळेतीलच मुले आहेत ना. 9वीची मुले असतील, मुली असतील, 10वीची मुले असतील किंवा मुली असतील. हे काय आहेत रे, की शाळेतील सर्व विद्यार्थी आहेत. आता बघा हे ते संच ए बी सी डी हे काय आहेत रे, शाळेतील सर्व विद्यार्थी. ह्या मुख्य संचाचाच काय आहेत रे, हे भाग आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथे यू हा काय आहे बघा, विश्वसंच आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं, यू काय आहे बघा, विश्वसंच आहे. आणि हे वेन आकृतीनं कसं दाखवायचं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण
मोठा आयत ह्याचा वापर करायचा. आणि हे काय आहे बघा, हा विश्वसंच. आता ह्यामध्ये काय आहे बघा, तर ह्यामध्ये आहे शाळेतील सर्व विद्यार्थी. काय आहेत बघा, हे आहेत शाळेतील सर्व विद्यार्थी. काय आहेत, शाळेतील सर्व विद्यार्थी. आणि ह्यामध्ये कोणकोणते घटक आहेत बघा रे, कोणकोणते संच आहेत, तर ह्यामध्ये संच 1 काय आहे, तर हा संच 1 हा संच आहे 9वीच्या मुलांचा. त्यासोबतच हा जो काही बी संच आहे हा 9वीच्या मुली आहेत. त्यासोबतच हा जो काही सी संच आहे हा 10वीच्या मुलांचा गट आहे. त्यासोबतच डी हा काय आहे बघा, 10वीच्या मुली आहेत. लक्षात आलं का, हे सगळे जे काही संच आहेत हे संच हे कुणामध्ये सामावलेले आहेत रे, तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही विश्वसंच म्हणजेच काय, गणितातील सर्वात मोठा संच. आपण ज्या ज्या संचाचा अभ्यास करत असतो त्या सगळ्या संचांमधील जे काही घटक आहेत एकाच मोठ्या संचात असतात. ह्यालाच आपण काय म्हणायचं आहे, विश्वसंच. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता जो काही पुढील घटक आहे तर तो आहे बघा पूरक संच. काय आहे बघा, पूरक संच. आणि पूरक संचाला आपण काय म्हणायचे बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा उदाहरण पहिल्यांदा पाहूया आणि मग ही संकल्पना समजवून घेऊया. आता इथे मी विश्वसंच घेतला यू आणि ह्या यूमध्ये मी घटक घेतले. काय घेतले, 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे काय आहेत रे, 1 ते 10 पर्यंतच्या ह्या सर्व नैसर्गिक संख्या. आणि आता मी एक संच घेतला ए हा संच. आता ए ह्या संचामध्ये मी घेतल्या समसंख्या. काय घेतल्या बघा, 2 4 6 8 10 ह्या काय घेतल्या बघा, 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांमधील ह्या मी घेतल्या समसंख्या. काय घेतल्या बघा, समसंख्या. मग विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल पूरक संच म्हणजेच काय. आता बघा, विश्वसंचात असणारे पण एमध्ये नसणारे घटक आता आपण एकत्र केले की त्याला म्हणायचे एचा पूरक संच. म्हणजेच बघा, एचा पूरक संच ए डॅश. लक्षात आलं का, किंवा त्याला ए कॉम्प्लिमेंट वरती सी, ए कॉम्प्लिमेंट. लक्षात आलं का, असंही लिहितात. लक्षात आलं का, काय लिहितात, ए डॅश किंवा ए कॉम्प्लिमेंट. लक्षात आलं का. तर विद्यार्थी मित्रांनो, आता विश्वसंचात असणारे पण ह्या संच एमध्ये नसणारे घटक आपल्याला इथं लिहायचे. कोणकोणते घटक आहेत, तर ह्या सगळ्या समसंख्या आहेत. लक्षात आलं का. उरलेल्या कुठल्या संख्या आहेत रे, तर त्या आहेत विषमसंख्या. कोणकोणत्या आहेत बघा, त्या 1 3 5 7 आणि 9 हे काय आहेत बघा, उरलेल्या विषम संख्या. लक्षात आलं का. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय, एचा हा काय आहे रे, पूरक संच. काय आहे, एचा हा पूरक संच. लक्षात आलं का. संच एमध्ये नसणारे घटक एकत्र केले की त्याला आपण काय म्हणायचे, पूरक संच. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, इथून जो काही पुढचा घटक आहे तो आहे बघा संचावरील क्रिया. काय आहे बघा, संचावरील क्रिया, ज्याला ऑपरेशन ऑफ सेट असे आपण म्हणतो. संचावरील क्रिया, ज्याला आपण काय म्हणायचे बघा, ऑपरेशन ऑन सेट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण संचावरील 2 सर्वात महत्त्वाच्या क्रिया शिकणार आहोत. त्यातील जे काही पहिले आहे तर ते आहे बघा 2 संचाचा छेद. काय आहे बघा, 2 संचाचा छेद, ज्याला आपण म्हणायचे इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स.
तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जे काही 2 संच आहेत ह्या 2 संचामधील फक्त सामायिक घटकांच्या संचाला छेदन संच असे म्हणतात. लक्षात आलं का? आणि त्यासाठी जे काही चिन्ह आहे तर ते आहे बघा उलटा यू. काय आहे? उलटा यू हे चिन्ह वापरतात. लक्षात आलं का? आता उदाहरण आपण समजून घेऊया. बघा इथे मी ए हा संच घेतला, ह्यामध्ये घेतले मी घटक 1 2 3 आणि 4. तर विद्यार्थी मित्रांनो आता दुसरा मी संच घेतला बी, आणि बीमध्ये मी घटके घेतली बघा 5 4 6 2. तर विद्यार्थी मित्रांनो हे दोन्हीही संच, आता ह्यामधील फक्त मला काय करायचं आहे रे, सामायिक घटक घ्यायचे. आता सामायिक कोणकोणते आहेत बघा, तर इथे आहे 4, जो एमध्ये आहे तोच बीमध्ये आहे, त्यासोबतच इथे असणारा 2 हा एमध्ये आहे, हा बीमध्येही आहे. आता दोन्हीकडेही सामायिक असणारे काय आहेत बघा 2 आणि 4. काय आहेत बघा 2 आणि 4. म्हणून ए छेद बी संच काय आहे बघा, ए छेद बी संच. आता ते कसं लिहायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा ए छेद बी. आता कोणकोणते घटक आहेत, तर जे काही सामायिक आहेत ते इथं आपल्याला लिहायचे आहेत, आणि ते आहेत बघा 2 आणि 4. लक्षात आलं का? हा काय आहे रे, 2 संचाचा छेद. लक्षात आलं का? मी काय सांगितलं, ए छेद बी. लक्षात आलं का? आपल्याला फक्त काय करायचं आहे तर एक कॉमन घटक इथे लिहायचे आहेत, फक्त जे काही सामायिक घटक इथे लिहायचे आहेत. लक्षात आलं का? 2 संचांमधील फक्त सामायिक घटक. आता जे काही पुढील क्रिया आहे तर ते आहे 2 संचाचा संयोग. काय आहे बघा, 2 संचांचा संयोग, आणि ह्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं बघा युनियन ऑफ 2 सेट्स. आणि विद्यार्थी मित्रांनो आता नावावरून तुम्हाला कळालंच असेल की संयोग म्हणजेच काय, की 2 संचांमधील सर्व घटके एकत्र केले की त्याला संयोग संच म्हणतात. इथे मी तुम्हाला सांगते बघा, इथे काय करायचे आहेत बघा, इथे आपल्याला लिहायचे आहेत सामायिक. काय करायचे आहेत बघा, फक्त सामायिक म्हणजेच काय, कॉमन. लक्षात आलं का? 2 संचांमधील कॉमन. पण इथे काय करायचे आहेत, सर्वच घटक एकत्र केले की त्याला म्हणायचं आहे संयोग संच. पण एक घटक दोनदा लिहायचा नाही. लक्षात आलं का? एकदाच लिहायचं. आणि ह्यासाठी जे चिन्ह आहे तो आहे बघा यू. काय आहे? यू. आणि जेव्हा आपण छेद करतो तेव्हा काय करायचं रे, उलटा यू काढायचा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला आता आपण काय करूया बघा, हे जे काही हा ए आहे, हा बी आहे, ह्याचे घटक आपण एकत्र करूया. काय करूया? एकत्र करूया. तर मी जर ते घटक एकत्र केले तर काय येणार आहेत बघा 1 2 3 4. त्यासोबतच ह्यामध्ये असणारे सामायिक कोण आहे 2 आणि 4, तो पुन्हा लिहायचा आहे का आपल्याला? नाही. मग काय लिहायचं आहे 5 आणि 6. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो आता मी काय केलं बघा, ए संयोग बी. कारण आता मी काय केले, दोन्हीही घटक आपल्याला एकत्र करायचे म्हणून आपण हे चिन्ह द्यायचं ए आणि बी ह्या दोघांचा संयोग. आणि त्यातील कोणकोणते घटक आहेत बघा 1 2 3 हे 4 हे येथील पहिले घटक झाले. पण आता बीमध्ये पुन्हा 4 आणि 2 आहेत. हे घटक न लिहिता जे राहिलेले घटक आहेत 5 आणि 6 हे आपल्याला लिहायचे. लक्षात आलं का? पुढचा काय आहे बघा, इथे आहे 5 आणि हे काय आहे 6. आहे का नाही सोपं विद्यार्थी मित्रांनो? फक्त छेद म्हणजे सामायिक घ्यायचे आणि 2 संचाचा संयोग म्हणलं की इथं काय करायचं आहे, सर्व घटक एकत्र. काय करायचं आहे? सर्व घटक एकत्र. लक्षात आलं का? संचातील सर्व घटक काय करायचे एकत्र. त्यासोबतच आता पुढील जो काही घटक आहे तर तो आहे बघा विभिन्न संच. काय आहे बघा? विभिन्न संच. आता नावावरून तुम्हाला कळालं असेल काय बघा, विभिन्न म्हणजेच काय, विभिन्न संच म्हणजेच काय की एकही घटक सामायिक नसतो. लक्षात आलं का? 2 संचामध्ये एकही घटक कॉमन नाही आहे किंवा तो सामायिक
नाही आहे. लक्षात आलं का? चला विद्यार्थी मित्रांनो, त्यांना आपण काय म्हणायचं आहे? विभिन्न संच. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्यासाठी उदाहरण मी काय घेतलं बघा, की ए संचामध्ये मी घेतला 1 3 5 7. हे काय आहेत रे? हे आहेत विषमसंख्या. आणि बीमध्ये मी घेतल्या समसंख्या. तर ते काय येणार आहेत बघा, 2 4 6 8. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 वेगवेगळे संच आहेत, पण ह्यामध्ये एकही घटक सामायिक दिसतोय का तुम्हाला? नाही, कारण हे काय आहेत रे, की हे विभिन्न संच आहेत. लक्षात आलं का? ह्या दोघांमध्ये काही सामायिक नाही, म्हणून हे 2 काय आहेत रे? विभिन्न संच आहेत. लक्षात आलं का? आता बघा, जी काही संचातील घटकांची संख्या दर्शवण्यासाठी काय आहे बघा, जे काही संचातील जी काही संख्या आहे, ह्या संख्यांची संख्या दर्शवण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ ए, म्हणजे ए ह्या संचातील आपल्याला काय करायची आहे? घटकांची संख्या इथे दर्शवायची, म्हणजे नंबर ऑफ ए किंवा ए मधील घटकांची संख्या असे लिहितात. लक्षात आलं का? जर समजा मी इथं उदाहरण घेतले बघा, ए बरोबर ए ह्या संचातील घटक आहे बघा 3 1 3 3 6 9 12 आणि 15. हे काय आहेत बघा? हा ए संच आहे. आता ह्यामध्ये एकूण किती घटक आहेत रे? 1 2 3 4 5. 5 घटक आहेत आणि मला ह्या घटकांची संख्या लिहायची. आता मी कसं लिहिणार बघा, नंबर ऑफ ए बरोबर इथं मी लिहिणार 5. काय लिहिणार? नंबर ऑफ ए 5, किंवा ज्याला आपण ए मधील घटकांची संख्या किती म्हणायचं रे? 5. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक महत्त्वाचं सूत्र आहे. काय आहे बघा? एक जे काही महत्त्वाचं सूत्र आहे, हे आपल्याला शाब्दिक उदाहरणे सोडवण्यासाठी खूप कामाला येतं. तर ते कोणतं सूत्र आहे? तर बघा, नंबर ऑफ ए संयोग बी. हे चिन्ह कशाचं आहे बघा? संयोगाचं. लक्षात आलं का? ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा काय येणार आहे? नंबर ऑफ ए छेद बी. विद्यार्थी मित्रांनो, जो उलटा यू आहे हे छेद आहे, जो सरळ यू आहे हे संयोग आहे, आणि हे अतिशय महत्त्वाचं काय आहे रे? चिन्ह. ह्यावरून आपण काय करू शकतो रे? शाब्दिक उदाहरणे सोडवू शकतो. पुढील जे काही भाग येणार आहेत ह्यामध्ये आपण सराव संच सोडवणार आहे, तेव्हा आपल्याला ह्या सूत्रांचा वापर करायचा आहे. लक्षात आलं का? हे काय आहे? ए संयोग बी आणि नंबर ऑफ ए म्हणजे काय? की ए ह्या संचातील घटकांची संख्या. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय केलं बघा, की जी काही संच भाग 1मध्ये आपण काही घटक पाहिले होते, राहिलेले घटक आज आपण भाग 2मध्ये ह्या ज्या काही संकल्पना आहेत, वेनाकृती, उपसंच, विश्वसंच, पूरक संच किंवा संचावरील क्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेतल्या आहेत. आता तुम्ही सराव संच सहज सोडवू शकाल. जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, आणि आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.